संघ सुद्धा एक चांगला संघ आहे, त्यामुळे फायटिंग स्कोर इथे करावा लागेल. सेमीफायनलचा सामना आपण बघतोय. पहिला सेमीफायनल गजानन स्पोर्ट्स सुद्धा सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. तर पहिल्याच चेंडूती सिंगलने आपलं खातं उघडतोय फलंदाज ऋषी भोईर. ऋषी भोईरने एका धावेने आपलं खातं उघडले. स्ट्राइक रोटेट केली. शिवदास भोईर या फलंदाजाकडे डावखुला फलंदाज 38 सर्कलच्या बाहेर. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहेत, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. सामना 3 षटकांचा आहे. गोलंदाज किरण फुल टॉस. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू डीप कव्हर रिजन मध्ये सीमा पार चौकार. साडी चोली चमचेक विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. तर 7 धावा धावपलकरती लागल्यात शिवदास. यावेळेस मात्र फलंदाज बाद. दांडी गुल. पहिला झटका टीम अथर्व टीमला शिवदासच्या स्वरूपात. भवानी शिवरायांची आई भवानी शिवरायांची मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची. 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 इथून जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचेल वाकलन प्रीमियर लीगच्या. कोणता संघ पोहोचेल, अथर्व 11 की अमर 11, हा प्रश्नचिन्ह आहे. मात्र येणारी 5 षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि सामना 3 षटकाचा आहेत. या इनिंग मधला आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 7 धावा खर्च केले गोलंदाज किरण म्हात्रेने. जी स्पोर्ट वाकलन संघाचा खूप महत्वाचा खेळाडू मधल्या फळीतील किरण म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हॅवे एंड कडनं नारुली एंड कडनं स्ट्राइक एंड फलंदाज ओमकार. वेगवान चेंडू होता. चेंडू डॉट चेंडू जातोय. धावसंख्या 7. ओमकार एक चांगले समालोचक सुद्धा आहेत, मात्र तेवढे चांगले क्रिकेट सुद्धा खेळतात. काल एक चेंडू 2 धावांचे करताना षटकार ओमकारने ठोकला होता. गोलंदाज किरण. ऐस मात्र लो फुल टॉस चेंडू होता. चेंडू खेळून करतोय कॅप मधला. चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावपलकर लागलेत. किरणने 11 धावा खर्च केल्या. सामना 3 षटकांचा आहे. पहिला सेमीफायनलचा सामना एका बाजूला अथर्व 11 तर दुसऱ्या बाजूला अमर 11. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज रुपेश. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज रुपेश. थोडं फास्ट खेळा. व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालं ते उद्योगपती सुरजित सिंग घनसोळी, त्यानंतर अरुण पाटील समाजसेवक टायगर आणि सचिन जांभरे समाजसेवक घनसोळी या सर्व मान्यवरांचं आम्ही वाकलन प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावपलकर लागले. एक गडी बाद. 11 धावसंख्या. शिवदास बाद झाला. दुसरं षटक घेऊन गोलंदाज रुपेश.
मात्र रुपेश यांचा पाय थोडस स्किट होतोय. मग रुपेशला थोडीशी इजा झाली का? 11 धावा धावफलकातील लागल्यात. सलग 3 षटकांसाठी आज 2000 रुपये पारितोषिक आहे. मेन पंचाच्या भूमिकेत आपण बघतोय उमेश भोईर उर्फ गोटे अंपायर. थोडीशी ऍक्शन करा उमेश, प्रेक्षकांची मन जिंका. मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. गोटे अंपायर दाखवत आहेत चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे आले. धावचीची संधी असेल मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत. आणि पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. किरण म्हात्रे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. किरण सामना सुरू करायचा आहे. 2 धावा, धावसंख्या 13. दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 षटकांचा सेमीफायनलचा सामना अथर्व 11 वर्सेस अमर 11. गोलंदाज रुपेश. रुपेश राईट मोर द विकेट. मात्र पुढे सरकले. चांगला फटका आहे. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक घेतोय. 1 धाव. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावफलका धाव लागतात त्या 14 धावा. पहिला सेमीफायनलचा सामना आपण बघतोय अथर्व 11 वर्सेस अमर 11. इथून जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर अजून एक सेमीफायनलचा सामना आहे. गोलंदाज रुपेश. स्ट्राईक हँड फलंदाज ओमकार शेट्टे ज्याने एक चौकार दाखवले. 2 चेंडूचा खेळ केला ओमकारने आणि आतापर्यंत 4 धावा बनवल्यात. मात्र कट करायचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला बघा मिळतोय. 2 धावा मिळतात ओमकारला. चांगला प्रयत्न तो ओमकारचा गॅप मध्ये खेळायचा. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा मिळतात. अचल घुने यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावफलका धाव लागतात त्या 16. सदानंद गायकर साहेबांचं आगमन झालंय आणि फलंदाज बाद ओमकारच्या स्वरूपात दुसरा झटका अथर्व 11 टीमला. तर नवीन फलंदाज दीपेश येतोय. ओमकार बाद होत आहेत. थोडीशी ताकद कमी पडली यावेळी. मात्र रिव्हर्सचा वापर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करतोय मच्छिंद्रला आणि चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या 20. रुपेश ऋषीसाठी. एक धाव. षटक समाप्त. 2 षटकाचा खेळ संपला. धावफलका धाव लागले ते 21. लॉस ऑफ 2. 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती लागल्यात. फलंदाजी करणाऱ्या अथर्व 11 अनिल दादा भोईर यांचा संघ आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूला अमर 11. 2 षटक. क्रिकेटच्या शौर्यानी माझं आनंदून गेलं नाहून गेलं. क्रिकेटच्या शौर्यानी माझं आनंदून गेलं नाहून गेलं. क्रिकेटच्या शौर्यानी. थोडं
सलग 3 षटकार मारले तर अक्षय पाटील यांच्याकडे 2000 रुपये पारितोषिक आहे. दोन षटकाचा खेळ संपला. 21 धावा धावपळ लागल्या. 10.50 च्या सरासरीने धावा कुठल्या टीम अथर्व 11 या संघाने. तर शेवटचं षटक घेऊन गोलंदाज ऋषी, फलंदाज ऋषी, गोलंदाज ऋषी. पंचाच्या भूमिकेत आपण बघतोय केतन म्हात्रे. टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव जित भोईर. त्यानंतर केतन म्हात्रेचं नाव घेतलं जातं. मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल खाली. हरेश कोणती चूक करत नाहीये. ऋषी भोईरच्या स्वरूपात तिसरा झटका अथर्व 11 संघाला. तेवीस 3 गडी बाद. 23 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू आर पार. षटकार. बघत राहिले. चेंडू कधी आला गेला एस्ट्रिक्सच्या हातात दीपेशलाही समजलं नाही. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषी. नवोदित खेळाडू आपण बघतोय ऋषी. मात्र फटका चांगला आहे. आता मात्र मिड विकेट क्षेत्र निवडलंय फलंदाज दीपेशने. चेंडू आर पार. षटकार. क्रिकेट शब्द हा पडला कानी. मन माझं आनंदून गेलं नाहून गेलं क्रिकेटच्या शौर्यानी. मन माझं आनंदून गेलं नाहून गेलं क्रिकेटच्या शौर्यानी. मन माझं आनंदून गेलं नाहून गेलं क्रिकेटच्या शौर्यानी. मन माझं आनंदून गेलं नाहून गेलं क्रिकेटच्या शौर्यानी.
दुर्वा 11 संघाची संघनायक आणि गजानन स्पोर्ट संघाची संघनायक टॉस साठी यायचे. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल गजानन स्पोर्ट वर्सेस दुर्वा 11. चला टॉस साठी यायचे लगेच दोन्ही संघाच्या संघनायकांनी. गजानन स्पोर्ट कमलाकर भोईर संघनायक आहेत. दुसऱ्या बाजूला गुलाम भोईर संघनायक आहेत दुर्वा 11 संघाचे. तर 36चं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 36 धावा. तर उद्योगपती घनसोळी गावचे आमचे मान्यवर सुरजित सिंग साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते टॉस करायचे दुसऱ्या सेमीफायनलचा. एका बाजूला गजानन स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला दुर्वा 11 असं दुसरा सेमीफायनलची लढत असेल. आमचे मान्यवर सुरजित सिंग उद्योगपती घनसोळी यांच्या शुभास्ते टॉस होते. गुलाम भोईर टॉस विन आहेत. दुर्वा 11 या संघाने टॉस जिंकलाय. बघाचा निर्णय काय स्वीकारतायत दुर्वा 11. तर दुसऱ्या बाजूला गजानन स्पोर्ट. विकेट हॅट्रिक साठी अक्षय पाटील यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक आहे. अक्षय पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये पारितोषिक आहे. टीम अथर्विलन. तर जयेश पाटील यांच्याकडनं फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि सलग 3 षटकार मारले तर 3000 रुपये पारितोषिक जयेश पाटील यांच्याकडनं टीम दुर्वा 11 संघाला. माफ करा अमर 11 संघाला. यानंतर दुर्वा 11 आणि गजानन स्पोर्ट सामना असेल. मात्र अमर 11 संघाला संधी असेल बघा. प्रत्येक षटकाला 500 आणि सलग 3 षटकार मारले तर जयेश पाटील साहेबांकडनं 3000 रुपये पारितोषिक. गोलंदाज शिवनाथ. पहिला चेंडू मच्छिंद्रसाठी. चेंडू हलक्या तरी घेऊन काढतोय. एक धाव पूर्ण होते. ऋषी भोईर येत आहेत. चेंडू उचलतील फेकी करतील. अनिल भोईर थोडेसे नाराज होत आहेत. एक धाव. किरण मात्रे असं बॅट तुम्ही जर मध्ये घातले तुम्हाला बाद घोषित केलं जाईल. तिसरे पंच आमच्या खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. एका धावेने खातो करतोय फलंदाज मच्छिंद्र गायकर. स्ट्राइक रोटेट करतोय फलंदाज किरण मात्रेकडे. 36 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू 36. पहिल्या चेंडू एक सिंगल. 17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 35 धावा इथे बनवायच्या आहेत. त्या म्हणजे टीम अमर 11 या संघाला. पुढे सरकले प्रथमेश झेल खाली मिड ऑफ रिजन मध्ये कोणतीच चूक करत नाहीये. चांगला क्षेत्ररक्षक प्रथमेश गायकर. फलंदाज बाद. किरण मात्रेची खेळी संपुष्टात. आकाशातून पोरही न्यारी वाहिरे हानी हाण करतात तयारी. हे मागाला घेणार करून दाव. मागाला घेणार करून दाव. हा शब्द ठेवा तुम्ही ध्यानी. हा शब्द ठेवा तुम्ही ध्यानी. मन माझं आनंदून गेलं नाहून गेलं क्रिकेटच्या शौर्यानी. मन माझं आनंदून गेलं नाहून गेलं क्रिकेटच्या शौर्यानी. प्रथमेश गायकर जीटीसीचे आमचे सहकारी आहेत. ज्या प्रकारे स्पर्धा कव्हर करतात त्याच प्रकारे झेली त्यांनी खूप चांगला टिपलाय. ज्या प्रकारे सनचित्र टिपली जातात चांगली. आता मात्र झेल त्याला माहिती होतं किरणचा झेल किती महत्वाचा आहे. आता मच्छिंद्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता गोलंदाज शिवनाथ भोईरने. डॉट चेंडू. शिवदास. चांगली गोलंदाजी शिवदास भोईर. जगदंबा वाकलाने संघामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी सातत्याने दाखवली. अनिल भोईर सांगतात की कट आहे. मात्र वाईट चेंडू. एक धाव. लेक्शनच्या बाहेर चेंडू होता. धावसंख्या 2. 36चा टार्गेट आहे.
इथून मोठे फटके मच्छिंद्र गायकरला खेळावे लागतील. काय फलंदाजी केली होती मच्छिंद्रने नागझरीच्या मैदानामध्ये फायनलच्या सामन्यात. एसएन स्पोर्ट दिगोडे या संघाविरुद्ध जी फलंदाजी मच्छिंद्रने केली होती ती फलंदाजी मच्छिंद्रला या मैदानात करावी लागेल. मात्र फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये ऋषी भोईर ऑकलंड टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक. बऱ्याच वेळा या खेळ क्षेत्ररक्षकाची उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड झाली आहे. 4 चेंडूचा खेळ संपला आणि आता धावपलका धावा आपण बघू शकाल 3 धावा. तिसऱ्या क्रमांकावरती हरीश आले. हरीश सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. यावेळी मात्र हरीशच्या बॅट मधला चांगला फटका. मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये ऋषी भोईर आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. अजून एक झटका टीम अमर 11 ला. तर नवीन फलंदाज ऋषी मैदानाच्या आतमध्ये येते. ज्या ऋषीने तिसरं षटक टाकलं होतं तो ऋषी येतोय ज्याने 14 धावा खर्च केल्या होत्या. तो ऋषी मात्र फलंदाजीसाठी येतोय. थोडासा संघ अडचणीत आहे अमर 11 संघ. कारण का अथर्व 11 संघाचा आपण विचार केला तर गोलंदाजी त्यांचं हे मुख्य अस्त्र आहे. कारण की शिवदास भोईर सारखा गोलंदाज त्यांच्या संघामध्ये. शिवदासने चांगली कामगिरी केली होती नागझरीच्या मैदानात. तीच कामगिरी IPL मध्ये सुद्धा आपण बघतोय. ऑकलंड प्रीमियर लीग मध्ये सुरू आहे. आता मात्र लाईन बघावी लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावपल का धावा लागतात त्या 4. 5 चेंडू शिवदास भोईरने फेकलेत. धावा खर्च केले 4. गडी बाद केले 2. पुन्हा एकदा गोलंदाज शिवदास. मच्छिंद्र साठी चेंडू गॅप मध्ये घेऊन काढतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मागे मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार. चौकार. चा टार्गेट आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज आहे 28. 12 चेंडू 28 धावांची गरज. लक्ष थोडस अवघड आहे. मध्ये क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष अवघड नाहीये. फक्त तुम्हाला चांगला प्रयत्न करावा लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल मच्छिंद्र गायकरला आणि ऋषीला. प्रति षटकाचा विचार केला तर 14.00 च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. पहिल्या षटकात फक्त 8 धावा खर्च केल्या गोलंदाज शिवदास भोईरने. गोलंदाजी खूप चांगली दाखवली. ऋषी भोईर सारखा गोलंदाज आहे. चला जास्त वेळ नका घेऊ. ओमकार या गोलंदाजाचा मात्र सातत्याने नारिवली एंड कडनं वापर केला जात होता. मात्र आज युवा कार्यकर्ते रुपेश गायकर साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती की व्यासपीठावर स्थान बनवायचे. आजचा दिवस खूप खास वाकलन गावासाठी. त्याचं कारण मोतीराम भोईर यांचा वाढदिवस आणि वाढदिवस सुद्धा आपण साजरा केला आपल्या व्यासपीठावरती. कित्येक वर्ष या वाकलन टीम साठी ते सेवा करतात. गोलंदाजीच्या माध्यमातून असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. ओमकार मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न होता ऋषीचा. एक आगळा वेगळा फटका. मात्र यष्टेक्षक बघा किती हुशार आहेत अनिल दादा भोईर. चेंडू पडल्यानंतर लगेच कॅरी केला त्यांनी. डॉट चेंडू समाप्ती. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. गोलंदाज ओमकार. यावेळी मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलेत शिवदास आणि चांगला प्रयत्न शिवदास यांचा. बघूया पंचांचा निर्णय. उमेश यांचा आमच्यापर्यंत काय येतोय. 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकते. आपण धावा लागतात त्या दुहेरी अंकामध्ये 10. 36 चा टार्गेट आहे म्हणजे 26 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू आणि 26 धावा.
बघा पंच बघतील. बघा पंच निर्णय देतील. दहा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लावा. विकेट हॅट्रिक साठी अक्षय पाटील यांच्याकडे 2000 रुपये वार्षिक आहे. गोलंदाज ओमकार ने 2 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्या. चेंडू शिल्लक आहे 10, धावांची गरज आहे 26. मात्र फटका चांगला आहे. मात्र प्रथमेश गायकर झेल खाली आणि झेल पकडलाय प्रथमेश गायकर रे. फलंदाज बाद. अजून एक झटका अमर 11 संघाला. येल सायली पाटीची आई, येल सायली पाटीची उठमध्ये एक वीरा, येल सायली तुझे धन्यवाद. आई. चला जास्त वेळ घेऊ नका ओमकार, आपल्याला वेळ कमी आहे. या दरम्यान रुपेश गायकर साहेबांचं आगमन होतोय. समाजसेवक त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वाकलन प्रीमियर लीग 2018 मध्ये 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. चला अनिल भोईर जास्त वेळ नका घेऊ. नऊ चेंडू आणि 26 धावांची गरज. काय झेल पकडले त्या स्पर्धेचा विचार केला आपण तर प्रथमेश गायकरने किरण म्हात्रेचा अवघड झेल पकडला, पण हाही एक झेल चांगला पकडला. 9 चेंडू आणि 26 चं समीकरण 9-26. यावेळेस मात्र मिस्टर हॅमिंग स्ट्रोक. अनिल भोईर झेल खाली आणि सोपा झेल इथे सुटलाय. ओमकारही आले होते. जीवदान मिळतोय मच्छिंद्रला. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका. स्ट्राइक एंडला रुपेश. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. चांगली गोलंदाजी ओमकारने. 4 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय तर एक झेल सुटलाय. पांडुरंग गायकर साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. त्यांना विनंती की व्यासपीठावर स्थान बनवायचे. पांडुरंग गायकर साहेब. ऐस मात्र रुपेशच्या बॅट मधनं चांगला फटका होता, मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये ऋषी भोईर कोणती चूक करत नाही. फलंदाज बाद. छत्रपतींच्या पायावरी क्रिकेटच्या दुनियेत वाकलं संघाचा कोणच नाही नाट हातरी. कपिल सामने ठेवलं भारी एक खूपच्या पोरांनी. मन माझं आनंदून गेलं नाहून गेलं क्रिकेटच्या शौर्यानी. मन माझं आनंदून गेलं नाहून गेलं क्रिकेटच्या शौर्यानी. मन माझं आनंदून गेलं नाहून गेलं क्रिकेटच्या शौर्यानी. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. धावफलक धावा आहेत 11, टार्गेट आहे 36, चेंडू शिल्लक आहेत 7, धावांची गरज आहे 25. ओमकार तर खूप घाई करतायत. सात चेंडू आणि 25 धावांची गरज. एक धाव. षटक समाप्त. चेंडू शिल्लक आहे 6, धावांची गरज आहे 24. सात सलग 3 षटकार मारले तर 500 आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. 6 चेंडू 24 धावांची गरज.
की जयेश पाटील यांनी सलग 3 षटकांना 3000 रुपये लावलेत, म्हणजे 3 षटकार मारले मच्छिंद्रांनी तर 3,500 रुपये पारितोषिक मिळू शकतो. तर 6 चेंडू 24 धावांची गरज. मच्छिंद्र गायकर हा सामना जिंकून देईल का? प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. टीम अमर 11 संघाला 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. क्षमता या मच्छिंद्र मध्ये 4 षटकार मच्छिंद्र गायकर मारू शकतात अजूनही. ही क्षमता या खेळाडूमध्ये, कारण कित्येक सामने जगदंबा वाकलन संघाला जिंकून दिले त्या मच्छिंद्र गायकरने. गोलंदाज ऋषी भोईर. पहिला चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. ओमकार आले होते मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार, चौकार. चौकाराने समीकरण बदलतोय. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. मी मगाशीच बोललो की क्षमता आहे मच्छिंद्र गायकर मध्ये हा सामना जिंकून देऊ शकतो अमर 11 संघाला. यावेळी स्वतः टप्प्याचा चेंडू होता. चेंडू 1 बाउन्स सीमा पार, चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मच्छिंद्र गायकरच्या बॅटमधनं. नतमस्तक होतोय आम्ही छत्रपतींच्या पायावरी. क्रिकेटच्या दुनियेत वाकलन संघाचा 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा. अनिल भोईर थोडेसे नाराज होत आहेत. खराब क्षेत्ररक्षण करतोय. ओमकारच्या इकडनं एक चौकार गेला, मात्र ओमकारला संधी नव्हती अडवण्याची. मात्र जर हा खेळाडू धावत गेला असता चौकार अडला असता, मात्र त्यांनी प्रयत्नही केले नाही. चार चेंडू 16 धावांची गरज. सामन्यामध्ये चुरस निर्माण केली फलंदाज मच्छिंद्र गायकरने. हीच ओळख आहे. बघा आमच्या ऋषी भोईरच्या मागे थोडं सामना थांबवायचं. ऋषी तुमच्या मागे जो बाईक वाला आहे हेल्मेट घालून त्याची काच जरा फिरवायची. धन्यवाद. हेल्मेट काढला मात्र काच फिरवली नाही. अकूट टप्प्याचा चेंडू. आउटफील्ड थोडीशी खराब आहे मात्र सलग तिसरा चौकार फलंदाज मच्छिंद्र गायकरच्या बॅट मधनं. खुद ही रोकेगा. आज मेरे लिए चेयर खींच रहा है. कल तर नक्कीच ऋषी भोईरने मच्छिंद्रचा विकेट घेतात. अक्षय पाटील यांच्याकडे 500 रुपये. बघा मच्छिंद्रच्या विकेटला किती भाव आहे. 500 रुपये पारितोषिक आहे. मग तिथे समीकरण आहे 3 चेंडू 12 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावांची गरज होती. कोणी विचारही केला नव्हता. असे बरेचसे सामने आम्ही बघितले. 6 चेंडू 24 धावांची गरज, 7 चेंडू 30 धावांची गरज असं सामने जिंकले. जास्त वेळ घेऊ नका. नक्की एका षटकाला 1000 रुपये पारितोषिक. 3 चेंडू 12 धावा. मच्छिंद्र गायकर मात्र चांगली फलंदाजी करतोय. मी मगाशी सांगितलं होतं बरेचसे सामने मच्छिंद्र गायकरने जिंकून दिलेत टीम जगदंबा वाकलनला. यावेळी सत्र आणि फलंदाज बाद. ज्युनियरशी नडला त्याची वाजू. हरला रे नरू हरला रे. घरचा रस्ता धरला रे. सांग सांग बोलनात सांग जा सांग. आईला नाव सांग नीट पाड भांग. नरू बाळा या नरू बाळा. दोन चेंडू 11 धावा. बघा अजूनही सामना बॅलन्स आहे. 10 धावा सुद्धा चालू शकतात अमर 11 टीमला. एक षटकार एक चौकार जरी मारला फलंदाज. अजयने एक षटकार एक चौकार मारला तरी सामना जिंकू शकतो अमर 11 संघ. इथून अजयला मोठे फटके खेळावे लागतील. मात्र तेवढा चांगला गोलंदाज आहे त्याच्या समोर ऋषी भोईर. अनेक प्रकारचे आपण विविध आहे गोलंदाजामध्ये. चाणक्य गोलंदाज आहे. स्वतः पायची चापेल फलंदाज बाद. अजून एक झटका टीम अमर 11 संघाला. सामना पूर्णपणे झुकलाय तो म्हणजे अथर्व 11 संघाच्या बाजूला. चला सामना सुरू करा. ओमकार सामना सुरू करा. 1 चेंडू 11 धावांची गरज.
मात्र याच मैदानात ज्यावेळी जीत भोईरने स्पर्धा भरवली होती, मला सामना आठवतोय आजही, 1 चेंडू 7 धावा कंपल्सरी करत होते. गोलंदाजाने चेंडू वाईट फेकला, एस्टेशन चेंडू सोडला, चौकार गेला आणि त्यानंतर सामना समोरच्या संघाला गमावा लागला होता. क्रिकेट आहे, काय होऊ शकतो. मागच्याच वर्षी जीत भोईर यांनी स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत 1 चेंडू 7 धावा सुद्धा झाल्या होत्या. आणि याबरोबरच अनिल भोईर यांचा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. अथर्व 11. गरुडाचं पाणी